नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर नेहमीप्रमाणे आज दुसरा व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत. ह्यामध्ये आपण आज 4 रांगोळी काढणार आहोत. तर सोप्या सुंदर कुणालाही जमतील अशा रांगोळी मी आज काढलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो. तर इथे बघा, मी पारंपरिक असं कमळाचं फूल काढलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीनं काढलेलं आहे. कुणालाही काढता येईल या पद्धतीने मी इथे काढलेलं आहे. मध्यंतरी एक पाकळी काढून त्याच्या साईडने आपल्याला अशा 4 पाकळ्या काढायच्या आहेत आणि खाली एक लाईन ओढून त्याच्या साईडने 2 असे पान काढून घेतलेत आणि वरती मी गुलाबी रांगोळीने मोठे मोठे ठिपके देऊन घेतलेले आहेत आणि मध्ये थोडासा पांढरा रांगोळीने थोडंसं भरून घेतलेलं आहे मैत्रिणींनो. आणि साईडला लाल आणि पिवळ्या रंगाने रेषा दिलेल्या आहेत. तर आपल्या उंबरवट्याच्या साईडला काढण्यासाठी ही खूपच उपयुक्त अशी रांगोळी आहे. उंबरवटा हा आपला फक्त प्रवेशद्वार नसून तो एक आपला लक्ष्मी येण्याचा मार्ग आहे. त्यासाठी तुम्ही कमळ फुलांची रांगोळी ही उंबरवट्याच्या साईडला नेहमी काढत चला. तर ही होती आपली पहिली रांगोळी. तर आपण इथे आता दुसरी रांगोळी काढतो आहे सुंदरशी. मी इथे 4 ठिपके देऊन घेतलेत आणि त्याला हाताने प्रेस करून बोटाच्या सहाय्याने असे चक्र काढून घेतलेत आणि त्याच्या साईडने मी लाल रांगोळीने एक चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि साईडने मी हिरव्या आणि पिवळ्या रंगाने असे डॉट्स देऊन घेते. खूपच युनिक आणि नवीन रांगोळी दिसते असे ठिपके दिल्यामुळे. नेहमी रंग भरत बसण्यापेक्षा झटपट काढता येतील अशा रांगोळी आपल्याला काढायला पण आवडतात आणि दिसायलाही सुंदर आणि नवीन दिसतात. अशाच रांगोळी आपल्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रांगोळी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नेहमीसाठी छोट्या छोट्या रांगोळी काढण्यासाठी पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर. तर ही होती आपली दुसरी रांगोळी मैत्रिणींनो. तर आपण आता तिसरी रांगोळी काढूयात. मी इथे एक बांगडी ठेवून घेतली आहे आणि त्याच्या अगोदर 4 साईडनी व्यवस्थित अंतर ठेवून 4 ठिपके मारलेत आणि त्याच्या मध्यंतरी 4 ठिपके मारून घेतलेत आणि नंतर मी ब्रशच्या सहाय्याने आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने अशी रेषा उडून घेतली आहे. तर छान रांगोळी छोटीशी झटपट तयार होते, नवीन प्रकारची. मध्ये मी एक ठिपका देऊन घेतला आहे हिरव्या रांगोळीने आणि साईडला पण हिरव्या रांगोळीच्या रेषा दिल्यात आणि केशरी रांगोळीने मी इथे असे 6 ठिपके देऊन घेतलेले आहेत आणि त्यावरती एक ठिपका दिला आहे. दोन्ही साईडनी सेमच आपल्याला असे ठिपके देऊन घ्यायचे आहेत. तर झटपट काढण्यासाठी खूप सोपी आणि सुंदर अशी रांगोळी तुम्हीसुद्धा काढून पहा. तर इथे आपण चौथी रांगोळी काढतो आहे. मी इथे 2 ते 2 ठिपके देऊन घेतलेत आणि असं रेषा मारून घेतल्यात तिरप्या आणि त्याच्या साईडने आपल्याला असे पांढऱ्या रांगोळीने मोठे मोठे थोडे ठिपके द्यायचे आहेत आणि मध्यंतरी 4 ठिपके देऊन इथे सुद्धा आपण असा एक चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि इथे आपण अशा 3 लाईन मारून घेणार आहोत, लहान, त्यानंतर मोठी आणि त्यानंतर त्यापेक्षाही मोठी. तर 4ही साईडने आपल्याला सेम अशाच लाईन काढून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला मध्यंतरी मी लाल रांगोळीने एक ठिपका दिला आहे आणि ज्या 3 लाईन दिल्या होत्या त्यावरती आपल्याला डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. हा बघा, मी इथे डार्क कॉफी कलरची रांगोळी आहे ही. तर या रांगोळीने आपण असे ठिपके देऊन घेऊयात 4ही साईडने आणि ज्या रेषा होत्या त्या रेषांना सुद्धा ऑरेंज कलरच्या रांगोळीने 2-2 ठिपके देऊन घेऊयात दोन्ही साईडने. जी वरती मोठी रेषा काढलेली आहे त्या 3 लाईनपैकी. हे बघा, या पद्धतीने सेमच आपल्याला. तर ही होती सोपी, सुंदर आणि झटपट काढता येणारी, सकाळच्या घाईमध्ये पटकन काढून होणाऱ्या 4ही रांगोळी. खूप सोप्या होत्या आजच्या. तर इथे मी या बोटांनी असं प्रेस करून घेते, या ठिपके दिलेले होते त्यांना. खूप सुंदर आणि झटपट काढता येणाऱ्या अशा रांगोळी आपल्या चॅनलवर असतात मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जाऊन तिथे. आणि तुम्हालाही झटपट रांगोळी काढायला आवडत असतील तर इन्स्टा आय सुद्धा फॉलो करा. अनु डेली रंगोली या नावाने इन्स्टा ID आहे. तर आपण इथे आता चौथी आणि शेवटची रांगोळी काढतो आहे. तर इथे मी 2 ते 1 असे ठिपके देऊन घेतलेत आणि एक चौकोन तयार केला आहे आणि त्यावरती आपल्याला असे गोपद्म काढून घ्यायचे आहेत. नीट इथे मी आकार देऊन सुद्धा घेतला आहे आणि मध्ये हिरव्या रांगोळीने एक मोठा डॉट्स दिला आहे आणि इथे आपल्याला वरती असे 4ही साईडने 3-3 ठिपके देऊन घ्यायचे आहेत, एक मोठा आणि 2 छोटे.
आणि त्याला ब्रशच्या सहाय्याने आपल्याला खाली ओढून साईडने सुद्धा मध्यभागी ओढून घ्यायचं आहे. तर इथे एक अशी नवीन डिझाईन तयार होईल आणि त्यावरती सुद्धा आपल्याला एक एक ठिपका द्यायचा आहे पांढऱ्या रांगोळीने. इथे मी निळ्या रांगोळीने असे 3-3 ठिपके देऊन घेते चारही बाजूनी. ही सुद्धा कलर कॉम्बिनेशन आणि रांगोळीसुद्धा छोटीशी झटपट काढता येणारी आणि मनमोहक अशी रांगोळी आहे मैत्रिणींनो. तुम्हाला हे आवडत असतील तर नेहमी तुम्ही रांगोळी काढत चला, पाहत चला आणि आवडल्या तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.